हॅलो. आज आज आपण आय टी सेक्टरबद्दल एक छोटंसं ॲनालिसिस करू ट्रेडिंग व्ह्यूवरती. मागं बरेच वर्षापासून आपण ऐकतोय की आय टी सेक्टर अंडर परफॉर्म करतोय, खाली चाललाय. आणि मागं पण 1-2 महिन्यामध्ये बरेचसे अशा न्यूज ऐकायला आल्या की TCSनी 18,000 लोकांना काढलं, इन्फोसिसनी काढलं. आता रिसेंटली मागच्या आठवड्यामध्ये पण US मध्ये तिथलं जो आय टी सेक्टर आहे तर त्यांच्या बजेटमध्ये त्यांचे म्हणजे जो काही एक्सपेंडिचर आहे तो कमी करणार, खर्च कमी करणार आहे. म्हणजे बऱ्याचशा बॅड न्यूज आहेत. त्याच्यामुळं जो इंडियन आय टी सेक्टर आहे त्यांनी तो भरपूर खाली आलेला आहे सध्या. तर मला असं वाटतंय की मी त्याचं ॲनालिसिस केलंय, तर मला असं वाटतं की हा खूप चांगला चान्स आहे की तुम्हाला जर चांगल्या कंपन्यांमध्ये जर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर चांगल्या कंपन्या सध्या खूप कमी प्राईजला म्हणजे 20-20, 30-30% खाली आलेले आहेत त्यांच्या हायपासून. तर आपण त्याचं थोडं स्टडी करू की मागं काय झालं आणि पुढं काय होऊ शकतं. तर स्टार्ट करू. सगळ्यात पहिले आय टी सेक्टरबद्दल जर तुम्हाला माहिती काढायची असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला निफ्टी बघावं लागेल. ठीक आहे, म्हणजे निफ्टी आपल्या ॲटलिस्ट पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये आहे की निगेटिव्ह आहे, बुलिश आहे, बेरिश आहे, हे ॲटलिस्ट एवढं चेक करावं लागेल. कारण की निफ्टीमध्ये सगळ्या सेक्टरच्या कंपन्या असतात आणि निफ्टी ओव्हरऑल मार्केटला रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, जर निफ्टीच खाली असेल, निफ्टी जर बेरिश असेल तर मग आय टी सेक्टरमध्ये पण तेवढी ताकद राहत नाही वरती जाण्यासाठी. तर हा निफ्टीचा चार्ट आहे. तर त्याच्यामध्ये आपण जे मागे इंडिकेटर बघितलेत ते सध्या मी एक करून लावतो. तर ते सगळे पहिले इंडिकेटर बघून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल या इंडिकेटरचा अर्थ काय होता. तर मुव्हिंग ॲव्हरेज रिबन मी लावली. त्या रिबनची सेटिंग पण मी तुम्हाला सांगितली होती की इथून सेटिंग आपल्याला चेंज करता येते. ही पाहिजे 21 आणि ही 55, 100 आणि 200 मुव्हिंग ॲव्हरेज. ठीक आहे. तर आता बघा मी हे कलर कोडिंग चेंज करतो. 21ला कलर ब्लॅक देतो. म्हणजे लक्षात येईल आपल्याला. आता ही आता ह्याच्यावरून काय लक्षात येतं की ही जी 21 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज, आता ही कॅन्डल जी आपण सेट केली ना ती वीकली लावलेली आहे बघा, डेली नाही. कारण की आपल्याला लॉंग टर्मसाठी जर ट्रेड घ्यायचा असेल, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी, तर जेवढा जास्त टाइम फ्रेम असेल तेवढं बेटर राहतं. तर त्याच्यामुळे मी डेली न घेता वीकली घेतलाय. ठीक आहे. तर वीकलीवरती जो 21 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे तो 50 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजला खालून वरती क्रॉस केला. याचा अर्थ काय होतो की तो पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये, म्हणजे निफ्टी बुलिश आहे सध्या तरी. ह्या इंडिकेटरचा तो अर्थ होता. हा एक इंडिकेटर झाला. दुसरा इंडिकेटर आपण त्याची स्ट्रेंथ बघू. आता RSI बघू. RSI किती, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. ओके, ठीक आहे. तर RSI आता त्याचा आहे 57, म्हणजे 50च्या वरती. 50च्या वरती RSI म्हणजे त्याच्यामध्ये आता स्ट्रेंथ यायला चालू झाली. बरोबर. ज्यावेळेस 70-80 जातो तेव्हाच तो ओव्हरबोट होतो, पण ज्यावेळेस 50च्या वर जातो म्हणजे आता तो त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे वरती जाण्यासाठी. तो सिंपल अर्थ होता RSIचा. RSI नंतर आपण एक इंडिकेटर पाहिला होता सुपर ट्रेंड म्हणून. सुपर ट्रेंड. ठीक आहे. सुपर ट्रेंड पण आपल्याला वीकली चार्टवरती बुलिश दाखवतो. हे बघा, ग्रीन म्हणजे बुलिश, की आता मार्केट बुलिश आहे. बुलिश म्हणजे वरती जाऊ शकतो. हे झालं निफ्टीचं. आता मी हे इंडिकेटर साईड करतो. हे झालं निफ्टीचं. आता निफ्टी आय टी काय सेक्टर आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत हे पहिले आपण चेक करू. ठीक आहे. ते कसं चेक करायचं, तुम्ही गुगलवरती जर टाकले निफ्टी इंडायसेस, फक्त निफ्टीची 2 वेबसाईट आहेत. एक निफ्टी NSE आहे, त्याच्यावरती पूर्ण स्टॉकचा बाकी डेरिव्हेटिव्ह वगैरेचा सगळा डेटा असतो. आणि फक्त इंडायसेस सेक्टर इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल ना, फक्त सेक्टरबद्दल, त्याचं निफ्टी इंडायसेस म्हणून एक वेबसाईट आहे, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. त्याच्यावरती पूर्ण डेटा एकदम व्यवस्थित तुम्हाला भेटतो. याच्यावर गेल्यावर इंडायसेसमध्ये आता निफ्टीमध्ये हे सारे इंडायसेस असतात. निफ्टी ऑटो, निफ्टी बँक, केमिकल, फायनान्शियल सर्व्हिसेस, FMCG सेक्टर, हेल्थ केअर, IT, मीडिया, भरपूर सारे आहेत. ते ब्रॉड मार्केट इंडेक्समध्ये पण निफ्टी 50, 100-200 हे डिटेल्समध्ये कधी मी तुम्हाला ही वेबसाईट किंवा दुसरी पण मी समजून सांगाल कुठं काय काय आपल्याला बघायला भेटतं. तर ब्रॉड सेक्टरल इंडायसेसमध्ये गेल्यावर निफ्टी IT मध्ये जायचं.
आपल्याला चेक करायचं आहे की निफ्टी आय टी मध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत. इथे गेल्यानंतर हे फॅक्ट शीट म्हणून येतं, फॅक्ट शीट, तर ती डाउनलोड करायची. ठीक आहे. हा, तर तुम्ही ह्या फॅक्ट शीट मध्ये जर बघितलं तर इथं सगळी माहिती दिली. तर ह्या कंपन्या आहेत निफ्टी आय टीच्या, ह्या 10 कंपन्या आहेत ज्या निफ्टी आय टीला रिप्रेझेंट करतात भारतामध्ये. इन्फोसिस आहे, TCS आहे, HCL टेक्नॉलॉजी, टेक महिंद्रा, विप्रो, कोफोर्स, पर्सिस्टंट, माइंडट्री, एम्फॅसिस, ओरॅकल, या 10 कंपन्या आहेत. बरोबर. आता ह्या कंपन्यांमध्ये प्रत्येकाचं वेटेज वेगळं असतं, कारण की प्रत्येकाचं मार्केट कॅपिटलायझेशन वेगळं आहे. काही कंपन्या मोठ्या आहेत, काही त्याच्यापेक्षा छोट्या छोट्या अशा कंपन्या आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी कंपनी सध्या कोणती? इन्फोसिस. 4-5 महिन्यापूर्वी TCS होती, पण TCS चे शेअर्स खूप पडल्यामुळे ती 2 नंबरला आली. इन्फोसिसचं किती पर्सेंटेज वेटेज आहे? समजा 100% वेटेज असेल निफ्टी आय टीचं, तर त्याच्यामध्ये 29% फक्त एकटा इन्फोसिसचा आहे आणि TCSचा आहे 21%. म्हणजे जवळपास 50% वेटेज फक्त ह्या 2 कंपन्यांचं मिळून आहे. म्हणजे निफ्टी आय टी पूर्ण इंडेक्स फक्त ह्या 2 कंपन्या हलवू शकतात, एवढी ह्या दोघांमध्ये ताकद आहे, इन्फोसिस आणि TCS मध्ये. त्याच्यानंतर आहे HCL टेक्नॉलॉजी 10%, टेक महिंद्रा 10% जवळपास, विप्रो 7%, कोफोर्स 5 अशा कंपन्या. असं नाही की आय टीच्या फक्त 10 कंपन्या आहेत निफ्टीमध्ये, शेअर मार्केटमध्ये. त्याच्या आय टीच्या भरपूर असतील, शेकडो कंपन्या असतील, पण जो इंडेक्स बांधलाय निफ्टी आय टीचा तो ह्या 10 कंपन्यांपासून बांधलाय. म्हणजे ह्या 10 कंपन्या पूर्ण भारताच्या आय टी सेक्टरला रिप्रेझेंट करतात, हा त्याचा अर्थ होतो. तर आपण मेनली हे पहिल्या 3 कंपन्या त्याच्यावरतीच फोकस करू, इन्फोसिस, TCS आणि HCL टेक्नॉलॉजी. ठीक आहे, कारण ह्यांचं वेटेज जास्त आहे. ह्या कंपन्या कशा, ह्या कंपन्या ह्या सेक्टरच्या लिडर्स आहेत. ह्या कंपन्या ज्या साईडला जातील त्या साईडला निफ्टी आय टी जात असतो. सिंपल आहे, कारण की बाकीचे सगळे जे छोटे छोटे कंपन्या असतात ते त्यांना फॉलो करतात. बरोबर. तर आपण आता यांचं पहिले आपण निफ्टीवरती बघू सध्या काय कंडिशन आहे. निफ्टीवरती बघितलं की निफ्टी सध्या इथं 2024ला 1 वर्षापूर्वी इथून जो हाय बनवला होता 26,200चा, तिथून खाली आला, परत वर गेला, खाली आला, आता परत इथून वरती चाललाय. बरोबर. आता निफ्टीची सायकल बघा कशी आहे, मागचे 4-5 वर्षाचं सांगतो मी तुम्हाला. इथं मी ड्रॉ करतो. निफ्टी ज्यावेळेस कोरोनामध्ये पडला होता इथं खाली, त्यावेळेस निफ्टी होता 7,500 पर्यंत आला होता. बरोबर. त्याच्यानंतर एक बुल रन सुरू झाला, निफ्टी वरती गेला, त्याच्यानंतर निफ्टी इथून खाली आला, बिअर रन, बुलिश झाला, नंतर बेरीज झाला, परत नंतर बरं थोडंसं हे करतो एक्सपांड. ठीक आहे. पहिले बुलिश होता, कधीपर्यंत 1 वर्ष बुलिश राहिला, नंतर खाली गेला, नंतर थोडासा साइडवेज गेला, इथं साइडवेज गेला, साइडवेज नंतर परत अपवर्ड गेला, बुलिश झाला, परत बेरिश, परत बेरिश, परत बुलिश ट्रेंड आला, परत आता इथं येऊन बेरिश येऊन थांबलेला आहे. बरोबर. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं की कसे ट्रेंड असतात बघा, पहिले बुलिश, बेरिश, मग साइडवेज, परत बुलिश, बेरिश, परत बुलिश. आता बेरिश किंवा साइडवेज होण्याचे, सॉरी, बेरिश एक तर साइडवेज नाहीतर बुलिश. मी तर बुलिश साईडने सध्या तरी, की मार्केट एक तर साइडवेज जाऊ शकतं किंवा बुलिश होऊ शकतं. मी बेरिश साईडने नाहीये का, त्याचं कारण सांगतो. तर हा निफ्टीचा ट्रेंड आहे मागच्या 5 वर्षातला. बरोबर. आता निफ्टी आय टी बघू आपण. हे बघा निफ्टी आय टी. तर निफ्टी आय टी मध्ये हे बघा, निफ्टी आय टी मध्ये जस्ट कोरोनामध्ये इथं फॉल झाला, इथून तर इथपर्यंत खूप मोठी रॅली आली होती. बरोबर. म्हणजे जवळपास 1 वर्षामध्ये 1 ते 1.5 वर्षात निफ्टी 250% रिटर्न्स, म्हणजे 2.5 पट झाला होता. किती? मार्च 20 पासून तर जानेवारी 22 पर्यंत, म्हणजे जवळपास 2 वर्षामध्ये 2.5 पट झाला होता निफ्टी आय टी इंडेक्स. त्याच्यानंतर तो बेरीज झाला, खाली आला,
बरेच महिने तो साईडवेज राहिला, परत एक अप ट्रेंड आला, डाऊन ट्रेंड आला, डाऊन ट्रेंड नंतर आता तो ह्या कंडिशनला आहे. म्हणजे तो त्याच्या हाय पासून किती खाली आलाय, आपण आता याचं बघितलं, निफ्टीचा जो हाय होता, हाय पासून सध्या तो 22% खाली आहे. म्हणजे निफ्टीचा जो हाय बनला होता डिसेंबरमध्ये 8-9 महिन्यापूर्वी त्याच्यापासून 22% खाली, म्हणजे 22% डिस्काउंटेड रेटमध्ये तुम्हाला निफ्टी आयटीचे स्टॉक्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त काही स्टॉक्स तर 30-35% खाली पडले, बरोबर. आणि ते जर तुम्ही निफ्टी सोबत याचं कम्पॅरिझन केलं तर निफ्टी टॉप पासून फक्त किती टक्के, हा निफ्टीचा टॉप होता, टॉप पासून निफ्टी फक्त आहे 4% खाली, निफ्टी 4% खाली आहे फक्त. आणि निफ्टी आयटी जर बघितलं, निफ्टी आयटी 22% खाली, म्हणजे एवढा मोठा खाली निफ्टी आपला आयटी का बरं पडला, त्याच्या पाठीमागं काय कारण आहेत, त्याच्या पाठीमागं मल्टिपल रिझन्स आहेत. की हा जो मागच्या 2 वर्षाचा पिरियड होता, त्याच्यामध्ये हे जे आता ऑटोमेशन आलंय, AI आलंय, तर त्याच्यामुळं बरीचशी आयटी सेक्टरमध्ये भीती होती की आता जॉब जातील, बिझनेस कमी होईल, ह्या सगळ्या भीतीमुळं हे सगळे अप्स अँड डाऊन चालू होते. त्याच्यानंतर इथून हा जो फॉल आला तो जो US मध्ये जे टॅरिफ वॉर चालू झालं, तर त्या टॅरिफमुळं सगळ्यात जास्त भटका आयटीला बसला. कारण की आयटी सेक्टर जो आहे भारतातला, त्याचा फक्त आयटी सेक्टर, फक्त US अमेरिका 50% रेव्हेन्यू देतं, फक्त US कडून 50% रेव्हेन्यू जनरेट होतो आयटी सेक्टरचा. एवढी US मध्ये पॉवर आहे आयटी सेक्टरला हलवायची. त्याच्यामुळे युएसनी कोणते जरी टॅरिफ लावले किंवा काही जरी निर्बंध लावले व्हिसावरती वगैरे, तर त्याचा आयटी सेक्टरला खूप मोठा काय परिणाम भोगावा लागतो. त्याच्यामुळं ही इथून डाऊनफॉल आला होता, बरोबर. आता आपण बघू याची सपोर्ट अँड रेजिस्टन्स एकदा आपण चेक करू, ठीक आहे. आता हे बघा, सपोर्ट अँड रेजिस्टन्स काय प्रकार असतो, मी ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. निफ्टी कोरोना नंतर इथून अप ट्रेंड मध्ये गेला आणि इथं साइडवेज गेला, बरोबर. तर हा एक त्याचा इथं साइडवेज गेला, इथून परत अप ट्रेंड होऊन खाली आला आणि बरोबर ह्या लेवलला तो स्टॉप झाला. म्हणजे ही जी लेवल आहे त्यांनी एक सपोर्ट सारखी त्यांनी ऍक्ट केली, बरोबर. इथं मी मार्क करतो, इथून खाली आला, परत इथून सपोर्ट घेतला, वर गेला, वरती जाऊन परत खाली आला, इथं परत सपोर्ट घेतला, परत इथल्या साइडवेज राहून परत इथं सपोर्ट घेतला, इथं सपोर्ट घेऊन तो वरती गेला, त्यानंतर इथं त्यांनी रेजिस्टन्स घेतला. इथं रेजिस्टन्स कावर घेतला, कारण की इथं त्याचा सप्लाय झोन होता. इथं एक हे बघा, इथं निफ्टी बराच वेळ थांबला होता, हा त्याचा सप्लाय झोन होता. त्याच्यामुळं त्यांनी इथे एक रेजिस्टन्स घेतला, इथं रेजिस्टन्स घेऊन खाली आला, परत वरती गेला, इथं त्यांनी रेजिस्टन्स घेतला, कारण की इथं पण त्याचा एक रेजिस्टन्स होता. सपोर्ट अँड रेजिस्टन्स वरती पण मी एक व्हिडिओ बनवल, सिंपल आहे. पण ते सपोर्ट अँड रेजिस्टन्स खूप महत्वाचे असतात टेक्निकल अनालिसिस मध्ये. इथं त्यांनी रेजिस्टन्स घेतला, मग इथून खाली आला, इथून खाली आल्यानंतर ही जी लेवल होती हे बघा, मी एक्सटेंड करतो, बरोबर ह्या लेवल पासून इथून बाउन्स झाला, वरती त्यांनी नवीन हाय लावला, नवीन हाय लावून तो खाली आला, परत खाली कोणत्या लेवल पर्यंत आला, ह्याच लेवल पर्यंत, ज्या लेवल पर्यंत त्याचा लॉंग टर्म जो सपोर्ट होता, इथं जो सपोर्ट होता तो ब्रेक झाल्यानंतर इथं रेजिस्टन्स झाला, इथं रेजिस्टन्स झाल्यानंतर परत वर जाऊन तो सपोर्ट झाला, परत वर गेला, परत इथं त्याचा सपोर्ट झाला. आता सपोर्ट होऊन परत तो आता सपोर्टच्या जवळ आला, निफ्टी आयटी इंडेक्स या सपोर्टच्या जवळ आला. जर त्यांनी हा सपोर्ट जर तोडला तर तो खाली येण्याचे खूप चान्सेस आहेत, बरोबर. पण मला असं वाटतं की तो हा सपोर्ट न तोडता वरती जाईल. मला हे काय वाटतंय त्याच्या पाठीमागं, आता मी हे दोन आता आपण जे इंडिकेटर बघितले ते इंडिकेटर आपण आता ह्याच्यावरती लावू, आयटी सेक्टरवर, ठीक आहे.
हे पहिले मी मुव्हिंग ॲव्हरेज रिबन लावलं, बरोबर. आता ही रिबन बघा, ही जी रिबन आहे ही 21 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे, दिवसाचा नाही 21 आठवड्याचा, कारण की इथं मी वीकली सेट केले. 21 आठवड्याचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे. तो खाली येत होता ज्यावेळेस खाली आला, पण आता तो इन्व्हर्ट होतोय, म्हणजे वरती चाललाय, तो वरती चाललाय. आणि ज्यावेळेस तो खालून वरती, हा 100 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज आहे ही लाईन, 100 दिवसाची, आणि ही आहे 21 दिवसाची, बरोबर. ज्यावेळेस ही लाईन खालून 100 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेजला खालून वर क्रॉस करणार ना, त्यावेळेस एक बुलिश क्रॉसओव्हर म्हणतात त्याला, म्हणजे तो बुलिश टेरिटरीमध्ये. आणि बरोबर त्यांनी ही जी खालची लाईन आहे, मी तुम्हाला ती ब्लॅक कलर चेंज करतो, कलरमध्ये करायचं. सगळ्यात महत्वाचा असतो हा 200 दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज. तिथपर्यंत येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, ते पण वीकली कॅन्डलवरती. हे ब्लॅक लाईनवर बघा, तो IT इंडेक्स बरोबर इथं आला, इथून सपोर्ट घेतला 200 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजवरून, इथून वरती गेला, इथून त्यांनी 50 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजवर रेजिस्टन्स घेऊन परत खाली येऊन परत इथं सपोर्ट घेतला. आता तो आहे 200 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजवर, दिवसाच्या नाही सॉरी आठवड्याच्या मुव्हिंग ॲव्हरेजवर. आता ही जी ज्यावेळेस तो, आता तो मी तुम्हाला हे लाईन मध्ये त्याला कन्वर्ट करतो म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल, ठीक आहे. आता तो आहे इथं 200 आठवड्याच्या मुव्हिंग ॲव्हरेजवर. आता ह्याच्या अगोदर हिस्ट्रीमध्ये कधी कधी तो 200 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजवर आलता, तेवढं फक्त बघा. आणि त्याच्यानंतर काय झालं होतं, आता इथं तर हे भारत पाकिस्तानचं युद्ध झालं, त्यावेळेस तो अचानक खाली पडला होता, पण तो तिथून बाउन्स बॅक झाला. परत 200 दिवसाच्या खाली तो त्यांनी ह्या सपोर्टला तोडला नाही, हा जो लॉंग टर्म सपोर्ट होता त्याला तोडला नाही. मग याच्या अगोदर तो कधी आलता, तर ही ब्लॅक लाईन बघा तुम्ही, 200 मुव्हिंग ॲव्हरेज इथं आलता, इथं आला होता या साईडला. आणि इथं काय झालं, इथं हा कोरोनाचा पिरियड होता, मार्च 2020 लॉकडाऊन लागलं होतं त्यावेळेस. आता म्हणजे खूप मोठी रेअर गोष्ट होती, त्यावेळेस तो 200 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजवर आलता. त्याच्यानंतर तो कुठं आलता, इथं आला होता या पिरियडमध्ये. ह्या पिरियडमध्ये काय होतं, ह्या पिरियडमध्ये सुद्धा US मध्ये ट्रम्पची सत्ता होती, आणि ट्रम्पने पण बरेचसे व्हिसा वगैरे किंवा बिझनेसवरती काहीतरी निर्बंध वगैरे लावले होते, त्यामुळं ह्या गोष्टी झाल्या होत्या. त्यावेळेस एकदा आलता 200 दिवसाच्या 200 मुव्हिंग ॲव्हरेजवर. त्याच्यानंतर इथं हे जे 2013चा जो पिरियड आहे, हा जो पिरियड आहे 2012-13चा, त्या युरोपमध्ये रिसेशन होतं. त्यावेळेस युरोपमध्ये स्लोडाऊन होतं, भरपूर रिसेशन होतं. आणि मेनली आपला 70% म्हणजे जवळजवळ 30 ते 40% IT चा बिझनेस हा युरोपमधून येतो, बाकी US मधून येतो. त्याच्यामुळे याच्यावरती आपला जो IT सेक्टर आहे तो परत इथून खाली आला होता. ते मेन रिझन होते. ते हे पूर्ण ग्लोबल रिसेशन टाईप सिनारी होता यावेळेस. त्याच्यानंतर हे आता हा पिरियड कोणता आहे, 2008चा ग्लोबल. तुम्ही हे ऐकलं असेल, लेमन ब्रदर क्रायसिस, म्हणजे खूप मोठं क्रायसिस होतं पूर्ण जगावरती त्याचा परिणाम झाला. त्याच्यामुळे IT सेक्टर खाली आलता. म्हणजे अशा खूप रेअर गोष्टी आहेत, त्या रेअर सिच्युएशन ज्यावेळेस घडते त्यावेळेसच तो खाली येत असतो. आता हे बघा, हे 2000ची गोष्ट आहे, 2000 सालची. 2000 सालला .com बबल आला होता. .com बबल म्हणतात त्याला. हा आहे निफ्टी IT, हे बारमध्ये दिसतो निफ्टी IT. तो हे म्हणजे त्यावेळेस ना एक लाट झाली होती, नवीन इंटरनेट आलं होतं, आणि सगळीकडे IT कंपन्या, फेक कंपन्यांचे शेअर सगळे त्याच्यामध्ये पैसे गुंतवत होते. म्हणजे जशी 2014ला मोदीची लाट आली होती ना, तशी तिथे इंटरनेटची लाट आली होती. तर त्या लाटेमध्ये एकदम पंप झाला होता, मार्केट पूर्ण पंप. त्याच्यानंतर तो बस्ट झाला. तो बस्ट झाल्यानंतर त्याला वरती यायला खूप वर्ष लागली, एवढा मोठा तो त्याच्या पंप चालला होता. तर अशा खूप रेअर गोष्टी असतात की त्या रेअर गोष्टींनाच त्यावेळेसच तो 200 मुव्हिंग ॲव्हरेज वरती येतो. आता तो इथं आलेला आहे 200 मुव्हिंग ॲव्हरेजवर, आणि इथून तो वर चाललाय, बरोबर. याच्यावरती त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे. आणि इथं मुव्हिंग ॲव्हरेज पण आपल्याला दाखवतंय की तो इथून बेंड होतोय वरच्या साईडला. हे 21 मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे ना, तो वरच्या साईडला बेंड होतोय, म्हणजे तो बुलिश टेरिटरीमध्ये चाललाय. आता आणखीन एक आपण इंडिकेटर, आता मी कॅन्डल्स ऑन करतो, ठीक आहे. आता ह्याचं आपण दुसरं इंडिकेटर बघू, सुपर ट्रेंड. मी मागे व्हिडिओ बनवले बघा याचे, तुम्ही बघून घ्या सुपर ट्रेंड काय. सुपर ट्रेंड बघा, सुपर ट्रेंड मध्ये पण इथं त्यांनी बुलिश सिग्नल दिलाय.
तिथं स्लाइटली बेरिश दिलाय, थोडं जरी वर गेलं तरी तो बुलिश मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे सुपर ट्रेंड पण सांगतोय की आता बुलिश टेरिटरीमध्ये तो जाऊ शकतो म्हणून. ठीक आहे, सुपर ट्रेंड झालं. आता त्याचा RSI पण आपण एकदा चेक करू, आता MACD चेक करू. ठीक आहे, मुव्हिंग एव्हरेज कॉन्व्हर्जन्स डायव्हर्जन्स, हा इंडिकेटर बघा. आता ह्या इंडिकेटरवर वीकली चार्टवर त्यांनी ही जी फास्ट लाईन आहे त्यांनी स्लो लाईनला खालून वरती क्रॉस करत येते. हा आहे बुलिश क्रॉसओव्हर. बुलिश क्रॉसओव्हर म्हणजे आता मार्केट वरती जाऊ शकतो, म्हणजे हा निफ्टीचा इंडेक्स वरती जाऊ शकतो. आता हे 3-4 इंडिकेटर बघितले आपण. हे 3-4 इंडिकेटर आपल्याला सगळं हे सांगतात की IT इंडेक्स हा पॉझिटिव्ह बुलिश टेरिटरीमध्ये आहे आणि तो आता जाऊ शकतो वरती. आणखीन एक बघू आपण, RSI बघू त्याची स्ट्रेंथ किती आहे. RSI ओव्हरबॉट किंवा ओव्हर बॉट आणि ओव्हर सोल्ड आहे का हे चेक करायचं. आता RSI सुद्धा इथं आलता बघा, इथं आला होता. इथून एप्रिलमध्ये तो किती होता, 28, 30, 28, 29 होता. इथून आता तो वरती चाललाय, बरोबर. आता आहे तो 46. 50च्या वरती जेव्हा जातो तेव्हाच तो मोमेंटम पकडतो, स्ट्रेंथ पकडतो आणि वरती जातो. म्हणजे RSI सुद्धा पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये चालला. RSI पण सिग्नल देतोय की आता RSI हळूहळू वाढतोय. आता एक गोष्ट आपण बघू, ज्यावेळेस RSI 29-30 होता त्यावेळेस निफ्टी ITने कसं परफॉर्म केलं हिस्ट्रीमध्ये ते बघा. इथं RSI इथं जेव्हा RSI 30 पर्यंत आला त्यावेळेस बघा इथं निफ्टी कॅन्डल्स हॉलो कॅन्डल झाले माझ्याकडून. ज्यावेळेस इथं 30 पर्यंत आला त्यावेळेस निफ्टी IT वरती गेला, बरोबर. याच्या अगोदर परत इथं आला, इथे एकदा आला होता. तर इथून बघा, इथून काही महिने 1-2 महिने तो साईडवेज होता, साईडवेज नंतर वरती गेला. इथं तो सपोर्ट घेत राहिला इथून वरती गेला. त्याच्यानंतर इथं कोविडमध्ये आला होता एकदा RSI कोविडमध्ये 25 होता, सध्या आपला 28-29 आहे. इथून 25 होतं तर इथून त्यांनी खूप मोठी रॅली दिली वरच्या साईडला निफ्टी ITने, बरोबर. त्याच्यानंतर इथं होता 2016ला. 16 मध्ये पण बघा इथं ज्यावेळेस तो RSI 28 होता, 28 नंतर पण तो वरच्या साईडला जायला चालू झाला. त्यानंतर इथं पण आहे, इथं पण तो वरच्या साईडला जाऊन थोडंसं करेक्शन दिलं त्याने. इथं हा जो 16-17चा पिरियड होता मी तुम्हाला सांगितलं, तो विजा वगैरे वरती त्यांनी बरेच निर्बंध आणले होते, त्यामुळं तो तिथून खाली आला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे एकदा आलता 2011च्या वेळेस, त्यावेळेस पण मार्केट वरती गेलं, काही दिवस साईडवेज राहून परत वरती जायला लागलं. त्याच्यानंतर इथं आलता 2008ला. त्याच्यानंतर इथं आला 2008ला. काही दिवस मार्केट साईडवेज राहिलं आणि वरती जायला लागलं. म्हणजे तुम्ही मागं पूर्ण हिस्ट्री जेव्हा बघितली, मागं आपण जवळजवळ 15-18 वर्षाची हिस्ट्री बघितली, 17-18, त्याच्यामध्ये एक लक्षात येतं की ज्यावेळेस RSI वीकली RSI हा 30 वर येतो त्याच्यानंतर निफ्टी खाली येत नाही, वरच जातो, बरोबर. ही मागच्या 17-18 वर्षातली हिस्ट्री, आणि हिस्ट्री मध्ये जे होतं ते त्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त असते पुढं तसं होण्याची, ही गोष्ट झाली. त्याच्यानंतर आता जे म्हणतात की निफ्टीच्या म्हणजे जे काही कंपन्या आहेत, इन्फोसिस, TCS वगैरे, की आपण त्यांचे हे जे मेन कंपनी, आता हे बघा मेन सेक्टरमध्ये सगळ्यात हायली वेटेज कोणता आहे, इन्फोसिस जर बघितला तर इन्फोसिस आता किती खाली आहे, त्याच्या हायपासून 25% खाली आहे, बरोबर. आता मी सगळे इंडिकेटर पहिले ऑफ करतो. त्याच्या हायपासून इन्फोसिस 25% खाली, म्हणजे 25% डिस्काउंटेड रेटमध्ये तुम्हाला इन्फोसिस भेटतोय. इन्फोसिसचा हा जो रेट आहे ना सध्या 1500, तो कधी होता याच्या अगोदर 2021 मध्ये, म्हणजे 4 वर्षापूर्वी ज्या रेटवरती इन्फोसिस ट्रेड करत होता आता तो त्या रेटवर आलेला आहे. म्हणजे इन्फोसिस कंपनी तुम्हाला 25% स्वस्त भेटते. त्यानंतर TCS जर बघितलं, TCSचा जो हाय होता मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये 4,596, तिथून तो आता आहे 3,104, तो आहे 32% खाली.
32% डिस्काउंट रेटमध्ये भेटतो. एवढं मोठं करेक्शन म्हणजे रेअरली बघायला भेटेल तुम्हाला, रेअरली. कोरोनामध्ये पण जर बघितलं तुम्ही, कोरोनामध्ये सुद्धा तो एवढा नव्हता पडला. कोरोनामध्ये तो 27-28% पडला. TCS सारखी म्हणजे एवढी मोठी कंपनी कोरोनामध्ये 27-28% पडली, आता ती 32% पडते. म्हणजे तुम्ही विचार करा किती आता किती ते म्हणजे किती अंडर व्हॅल्यूड झालाय की तो स्टॉक. आणि तो आता मेन जर तुम्ही बघितलं की लाईन जर इथं ड्रॉ केली ना, तो त्यांच्या लॉंग टर्म सपोर्टवरती. मग इथं त्यांनी सपोर्ट घेतलाय, इथं मागच्या दोनदा सपोर्ट घेतला, इथं सपोर्ट घेतला, परत इथून एकदा इथं आलं, इथं सपोर्ट घेऊन परत इथं सपोर्ट घेतला, आता इथं सपोर्ट घेऊन तो वर चाललाय. बरोबर. इथं पण कन्सोलिडेट फेज होता, इथं पण त्यांनी आपला डिमांड झोन तयार केली होती. म्हणजे तो एक तर सपोर्टवर आहे, एक टेक्निकली सपोर्ट रेजिस्टन्सला पण तो हे करतोय. बाकी सगळे पॅरामीटर्स सुद्धा आपण सेक्टरचे पॅरामीटर्स बघितले, ते पण सगळे बरोबर आहेत, ते पण पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये दाखवतात. TCS, इन्फोसिस. बाकी SCL टेक बघितलाय, SCL टेक सुद्धा 27% खाली आहे. विप्रो सुद्धा एक 20% खाली असेल, 22% खाली आहे विप्रो. टेक महिंद्रा 15% खाली आहे. म्हणजे ह्या सगळ्या कंपन्या बघा IT च्या. कोफोर्ज ही सुद्धा खाली आहे, पर्सिस्टंट ही खाली आहे, माइंडट्री ही खाली आहे, एम्फेसिस ही खाली आहे, OFSS ही खाली. म्हणजे जेवढे पण त्या सेक्टरचे इंडेक्स मधले स्टॉक आहेत, हे काय असे साधे सुधे स्टॉक नाही आहेत, हे म्हणजे मोठे एकदम हाय कॅपिटलवाले स्टॉक आहेत. लार्ज कॅप कंपनीज आहेत. असं स्मॉल कॅप असतं तर ठीक आहे, समजू शकलो असतो, पण लार्ज कंपनीज पण तुम्हाला 30% खाली रेटवरती भेटतात, म्हणजे खूप स्वस्त झाली ते. ठीक आहे. मग याच्यामध्ये या सेक्टरमध्ये आणखीन पण भरपूर ज्या IT कंपनीज आहेत, त्या पण ह्या एवढ्या मोठ्या कंपन्या असू या 25-30% खाली आल्या, तर ते 50-50% डिस्काउंटवर पण तुम्हाला आता ह्या सिच्युएशनला भेटतील. त्याच्यामुळे तुम्ही ते फाइंड आउट करा की निफ्टी IT मध्ये आणखीन कोणत्या कंपन्या आहेत की ज्यांचं ज्या मिड कॅपमध्ये येतात, स्मॉल कॅपमध्ये येतात, ज्यांचं व्हॅल्युएशन समजा 1000 करोडच्या वरती आहे, अशा कंपन्या बघा. जर तुम्हाला थोडंसं सेफ व्हायचं असेल तर अशा कंपन्याचा स्टडी करा. कोणत्या कंपन्या चांगल्या आहेत, व्हॅल्यू म्हणजे फंडामेंटली चांगल्या आहेत, पण त्या खूप खाली आल्या आहेत, करेक्शन दिलंय, तर अशा कंपन्यांमध्ये तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करू शकता. हाच चान्स आहे. आता कसं आहे, आता सध्या मार्केटमध्ये सगळीकडे निगेटिव्ह न्यूज आहे IT बद्दल. तर ह्या कंडिशनला कोणी हिंमत करत नाही घेण्याची, काहीच म्हणजे कुणीच म्हणजे पॉझिटिव्ह बोलत नाही, सगळे निगेटिव्ह बोलतात IT बद्दल. पण ह्या कंडिशनला जो घेतो त्याच्या काही वर्षानंतर मग त्याच्या लक्षात येतं की आपण जो डिसिजन घेतला होता तो बरोबर होता. कारण की कोरोनामध्ये बघा, कोरोनामध्ये ज्यावेळेस निफ्टी पडला होता, ज्यावेळेस ज्या लोकांनी त्यावेळेस निफ्टी किंवा जे काही शेअर बाय केले असतील त्याच्यानंतर ते शेअर 5-10 पट झाले 3 वर्षात, 4 वर्षात 5-10 पट त्यांचे पैसे 4-4, 5-5 पट झाले कोरोनामध्ये. कोणती पण कंपनी कोरोनामध्ये ज्यावेळेस बॉटम होता किंवा त्या महिन्याभरात किंवा 15 दिवसामध्ये जर विकत घेतली असेल, कोणती पण निफ्टी 50 मधली, मिड कॅप मधली कोणती जरी उचलली असते डोळे झाकून, ती 3-3, 4-4, 5-5 पट जाईल. टाटा मोटर्स 70 वर आता तो 1000 वरती गेलाय, 1000च्या वर 1100 टच करून आला. 70चं शेअर 1000 वरती 4 वर्षामध्ये. म्हणजे विचार करा किती खतरनाक रिटर्न दिले त्यांनी. बरोबर. आता आपण निफ्टीचं हे बघू. हा, आणि आणखीन एक सांगतो, पहिले मी रिमूव्ह करतो. निफ्टी IT जो आहे ना, जो इथून ज्यांनी करेक्शन दिली होती, त्याचा आणखीन एक रिझन आहे डॉलर इंडेक्स. बरोबर. डॉलर इंडेक्स जर कमी झाला तर निफ्टी IT वरती त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होतो. कारण की निफ्टी ITचा बिझनेस हा युरोप आणि US मध्ये आहे. US मध्ये मेन USचं चलन आहे डॉलर. तर डॉलर वीक झाला, डॉलर इंडेक्स जर वीक झाला तर IT कंपन्या ज्या असतात ना त्यांना लॉस होतो. तर मी याच्यावरती आता डॉलर इंडेक्स ऍड करतो. ठीक आहे. म्हणजे डॉलर इंडेक्सचा ग्राफ ठीक आहे, इथं ऍड केलं. हे बघा डॉलर इंडेक्स हा किती खाली आलाय. डॉलर इंडेक्स जसा खाली आलाय तसा निफ्टी IT पण खाली आलाय.
आता डॉलर इंडेक्स वरती जाण्याचे खूप चान्सेस आहेत, कारण की आता परवा दिवशी फेडची मीटिंग आहे आणि फेड रेट कट करणार आहे. रेट कट केल्यानंतर डॉलर इंडेक्स कसा बिहेव करल ते म्हणजे काही सांगू शकत नाही. पण डॉलर इंडेक्स तुम्ही बघितलं, डॉलर इंडेक्स पण त्याच्या हाय पासून 36% खाली आहे डॉलर इंडेक्स. आता डॉलर इंडेक्स जर मजबूत झाला तर निफ्टी IT सेक्टर वरती जायला चालू होईल आणि हीच वेळ आहे की आत्ताच इन्व्हेस्ट करू शकता. आणखीन काही वेळ गेला, काही महिने गेल्यानंतर पण तुम्हाला म्हणजे त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल, परत मग शेअर्स महाग होते. तर मेन निफ्टी IT वरती इम्पॅक्ट होतो डॉलर इंडेक्सचा. आणखी US मधले जर US चे जे स्टॉक एक्सचेंज आहेत, US मध्ये एक स्टॉक एक्सचेंज आहे नॅसडॅक म्हणून. ठीक आहे, नॅसडॅक हा US च्या ज्या ITच्या ज्या कंपन्या आहेत, US च्या टॉपच्या ज्या 100 IT कंपन्या आहेत ना, त्याचा तो इंडेक्स असतो नॅसडॅक. तर नॅसडॅक आणि आपल्या IT कंपन्या जवळपास पॅरलल चालतात. म्हणजे तिथं तो जर पॉझिटिव्ह मध्ये असेल तर आपला IT इंडेक्स सुद्धा पॉझिटिव्ह मध्ये बऱ्यापैकी सिमिलर असतात. दरवेळेस असं नाही, पण बऱ्यापैकी असतात. आता US नॅसडॅक जर बघितला तुम्ही, हा आहे US नॅसडॅक. बघा, US नॅसडॅक लाईफ टाईम हाय वरती आहे आणि एक बुलिश एकदम स्ट्रॉंग कॅन्डल बनवतो येतो. ही वीकली कॅन्डल आहे, त्याच्या वीकली एकदम स्ट्रॉंग कॅन्डल बनवून वरती झाला नाही, लाईफ टाईम हाय वरती डॉलर इंडेक्स. दुसरं डॉलर इंडेक्स नाही, सॉरी, नॅसडॅक. दुसरा आणखीन एक सगळ्यात मोठा त्यांचा इंडेक्स आहे S&P 500 US चा. S&P 500 बघा, अमेरिकेचा लाईफ टाईम हाय वरती, कुठंच बेरीज नाही दिसत, लाईफ टाईम हायला आहे. नंतर आणखीन एक गोष्ट की आपला जो IT बिझनेस आहे, US कडून जो बिझनेस येतो IT सेक्टरला, त्याचा सगळ्यात मोठा वाटा असतो US बँकचा. बँकिंग सेक्टर मधून आपल्या IT सेक्टरला बिझनेस भेटतो. त्यांचे जे काही समजा सर्व्हिस इंडस्ट्री, आता IT सेक्टर सर्व्हिस इंडस्ट्री, मग त्यांचे जे काही आउटसोर्सिंग कामं असतील, सॉफ्टवेअर रिलेटेड झालं, मेंटेनन्स रिलेटेड झालं, सिक्युरिटी रिलेटेड झालं, ते सगळे आपल्या इथल्या कंपनी हँडल करतात. तर US च्या ज्या बँक्स आहेत त्याचं जी माहिती काढायचं असेल ना, तर त्यांचा एक इंडेक्स बघा US बँक्स म्हणून, इथं मी ऍड केला. US बँक जर बघितलं तर US बँक पण लाईफ टाईम हाय वरती. म्हणजे US बँक जर लाईफ टाईम हाय वरती म्हणजे तिथं बेरिशनेस अजिबात नाहीये. तर आपल्या इंडियन IT मार्केटला म्हणजे त्याचा फटका बसण्याचे चान्सेस फार कमी आहेत. म्हणजे US बुलिश, जोपर्यंत US मध्ये करेक्शन येत नाही किंवा US खाली पडत नाही ना, तोपर्यंत इंडियन मार्केटमध्ये जास्त बेरिशनेस होणार नाही. लई तर इंडियन मार्केट IT सेक्टर व्होलाटाईल होऊ शकतो, साईडवेज जाऊ शकतो, पण तो डाऊन ट्रेंड मध्ये बेरीज जाईल मला तर अजिबात वाटत नाही. ठीक आहे, हा माझा व्ह्यू आहे. तुम्ही प्रत्येकाचं अनालिसिस सेपरेट आहे, नॉलेज सेपरेट असतं, तर प्रत्येक जण ज्याच्या त्याच्यानुसार तुम्ही डिसिजन घेऊ शकता. आता ह्या सपोर्ट, हा त्याचा सध्याचा आता तुम्ही बघितलं शॉर्ट टर्म वीकली सपोर्ट, तर ह्या सपोर्टचा जवळ येतो, बरोबर. हा एकदम क्रुशियल सपोर्ट आहे. तर माझा सध्याचा व्ह्यू जो आहे, सध्या मार्केट आहे आणि वरच्या साईडला जर बघितलं तुम्ही, वरच्या साईडचा सपोर्ट, वरच्या साईडला तो इथून रेजिस्टन्स घेतलाय, परत इथं रेजिस्टन्स घेतलाय, म्हणजे जवळपास या लेवलला इथं पण त्यांनी एक सपोर्ट घेतला होता. या लेवलला त्याचा इथं वरच्या साईडला इथं रेजिस्टन्स असेल. तर माझा असा व्ह्यू आहे की निफ्टी ह्याच रेंजमध्ये, IT ह्याच रेंजमध्ये फिरत राहील, इथं कन्सॉलिडेट होईल काही दिवस आणि इथून वर जाईल. असा सध्या माझा व्ह्यू आहे, बरोबर. ही एक पॉसिबिलिटी होऊ शकते. नाही तर दुसरी पॉसिबिलिटी काय असेल की ही एक पॉसिबिलिटी आहे आणि दुसरी पॉसिबिलिटी आहे की निफ्टी ह्या साईड वेजला इथं येईल आणि जेव्हा ह्या सपोर्टला तोडल तो खाली जाईल. खाली कुठपर्यंत जाऊ शकतो तो, या लेवलपर्यंत. इथं त्याचा मेन सपोर्ट आहे, इथपर्यंत जाऊ शकतो. इथपर्यंत तो नाही ना, इथपर्यंत येईल. इथून तो इथं तो काही दिवस कन्सॉलिडेट होऊन इथून वरती जायला चालू होईल. या दोन पॉसिबिलिटी होऊ शकतात.
पण मला असं वाटतंय की सध्या निफ्टी IT मध्ये जेवढे स्टॉक्स आहेत ते सगळे स्टॉक्समध्ये चांगले स्टॉक्स कोणते आहेत, त्यांचे फंडामेंटल चेक करा, टेक्निकल चेक करा. म्हणजे तुम्हाला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जर करायचे असेल तर आणि आणखीन भरपूर पण जे IT स्टॉक्स आहेत इंडियन शेअर मार्केटमध्ये, तर ते चेक करा. सध्या ते सगळ्यात वर्स्ट परफॉर्मन्स जर दिलाय इंडियन शेअर मार्केटमध्ये तर IT सेक्टर आहे. म्हणजे तो सगळ्यात कमी व्हॅल्युएशनला भेटतोय आपल्याला सध्याच्या कंडिशनला. बाकीचे शेअर, बाकीचे जे फायनान्स रिलेटेड बँकिंग सेक्टर आहे हे सेक्टर सगळे वरती आहेत. फक्त निफ्टी IT असा एकच सेक्टर आहे की जो खाली आलेला आहे. तर इथं हा चान्स आहे, इथं कमी किमतीमध्ये शेअर्स भेटू शकतात. परत हा चान्स गेल्यानंतर लवकर असे चान्स येत नाही. 30-30, 40-40% शेअर्स खाली आले, ते पण लार्ज कॅप कंपनी, TCS, इन्फोसिस सारख्या कंपनी. जेवढा खाली येणं म्हणजे हा एक संधी असते जिथं आपण बाय करू शकतो. तुम्ही तुमचा डिसिजन घ्या, व्यवस्थित ॲनालिसिस करा आणि त्यानुसार डिसाईड करा. ठीक आहे. व्हिडिओ लाईक करत जा, शेअर, कमेंट वगैरे करत जा, सबस्क्राईब करा मॅम. ठीक आहे. ओके, थँक्यू.